मिरज शहर पोलिसांनी गोवंश जनावरांची बेकायदेशीर कत्तल करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत 37 जनावरांची सुटका केली असून 1400 किलो गोमांस आणि वाहनासह एकूण 5,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांना मोमीन गल्ली बोकड चौक मिरज येथे गोवंश जनावरांची बेकायदेशीर कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी तात्काळ छापा टाकत शोध मोहीम राबवली। कारवाई दरम्यान पोलिसांना मोठ्या प्रमाणात गोमांस, 37 गोवंशीय व म्हैसवर्गीय जनावरे तसेच गोमांसाने भरलेले वाहन आढळून आलं। प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी या प्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केला। आरोपींमध्ये अजज बेपारी, सलमान हारून बेपारी, लाल्या आणि सूरज कबीर सय्यद सर्व राहणार मिरज यांचा समावेश आहे। त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जप्त मुद्देमाल 1400 किलो गोमांस किंमत 30,000 रुपये, 5 गायी किंमत 50,000 रुपये, 32 वासरं, 24 गोवंशीय, 8 म्हैसवर्गीय किंमत 1.30 लाख रुपये, महिंद्रा पिकअप MH10 DT 4737 किंमत 3 लाख रुपये अशा प्रकारे एकूण 5,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सुटका करण्यात आलेल्या जनावरांना सुरक्षिततेसाठी गोशाळेत हलवण्यात आला। ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली। सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आमच्याकडे मिरज शहर पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा आज आम्ही नोंद केलेला आहे। गुन्हा रजिस्टर क्रमांक 216/2026 ज्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 325 तसेच महाराष्ट्र प्राणी अधिनियम 1976 चे कलम 5(1), 2, 5(ब), 5(क), 9 तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम चे कलम 11 यानुसार आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये मिरज शहरचे पोलीस निरीक्षक श्री किरण चौगुले साहेब आणि त्यांच्या पथकाला अशी माहिती मिळाली होती की मिरजमधील मोमीन गल्ली बोकड चौक या ठिकाणी काही जनावरं हे कत्तल करण्याच्या उद्देशाने क्रूरतेने तिथे बांधून ठेवलेली आहेत। त्यामध्ये तात्काळ खातरजमा करून कारवाई केली असता आम्हाला त्या ठिकाणाहून साधारण 1400 किलोग्राम गोमांस त्यासोबतच 5 मोठ्या गायी आणि 32 वासरं मिळालेली आहेत। एकूण मुद्देमाल गाडीसहित हा जो आहे तो 5,10,000 एवढी रक्कम त्याची होते। सदर घटनेच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास मिरज शहर पोलीस स्टेशन करत आहे।